नमस्कार, मी प्रिया. आपल्या किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे तुरीचं वरण. तर ते कसं बनवायचं आहे ते आपण आज बघूया. तर मी इथे 1.5 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून. तुम्ही बघू शकता. तुरीची डाळ ही कधी पण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये. एवढं सगळं साहित्य घेतलं आहे मी. तर आपण काय करणार आहोत, सगळ्यात अगोदर ही तुरीची डाळ त्या पाण्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने आपण सगळी डाळ त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 त्या पण याच्यामध्ये ॲड करायच्या. त्यामधून चिरलेल्या आहेत मी. बघू शकता तुम्ही मिरची, टोमॅटो आणि तुरीची डाळ. त्याच्यामध्ये हळद टाकत आहे मी अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने मिरची, टोमॅटो, हळद, मीठ एवढं सगळं आपण ॲड केलं आहे. आता आपण हे कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या. आपण 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही डाळ मस्त शिजलेली आहे. टोमॅटो वगैरे डाळ मस्त शिजलेली आहे. 2 शिट्ट्यामध्ये डाळ आपली व्यवस्थित शिजते. आता आपण कढई ठेवलेली आहे. 1 मिनिट व्यवस्थित कढई चांगली गरम तापू द्यायची. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 पळी तेल ॲड करत आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये लसूण ॲड करत आहोत. लसूण मी कुरलेला आहे, तुम्ही बघू शकता, बारीक असा. लसूण व्यवस्थित असा लाल होऊन द्यायचा जेणेकरून फोडणी व्यवस्थित बसेल. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकणार आहोत, अर्धा चम्मच मोहरी. हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्त्याचे पानं टाकत आहे मी त्याच्यामध्ये. व्यवस्थित सगळं फ्राय करून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये ही डाळ ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त फोडणी बसलेली आहे. फोडणी व्यवस्थित बसली की तुरीचं वरण खूप छान बनतं. मी वरण थोडंसं घट्टच बनवलेलं आहे कारण मला तसं आवडतं. कोथिंबीर ॲड केलेली आहे याच्यामध्ये. तुम्ही हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता त्याच्यामध्ये. वाव, मस्त, खूप छान बनलेलं आहे. मी बनवलेलं तुरीचं वरण हे माझ्या मम्मी पप्पाला खूप आवडतं. त्या दोघांना पण खूप आवडीने खातात ते दोघं. खरंच मस्त बनून तयार झालेलं आहे. तुम्ही पण या पद्धतीने बनवा, तुम्हाला पण आवडेल. अर्धा चम्मच मीठ ॲड करत आहे आणि 5 मिनिटासाठी मस्त असं ठेवायचं.
गॅसची फ्लेम ही लो मिडियमच ठेवा 5 मिनिटासाठी। तुम्ही बघू शकता तुरीचं वरण हे बनून तयार झालेलं आहे। ते आपण भातासोबत खाऊ शकतो। मस्तपैकी छान दिसत पण आहे। तुरीच्या डाळीचं वरण हे एक महाराष्ट्रीयन जेवणातील एक प्रमुख, सकस आणि पचायला हलकं असं एक हे अन्न आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नवनवीन पदार्थ बनवताल। तोपर्यंत धन्यवाद।